हॅलो. हा, काल ट्रायल बॅलन्स बद्दल माहिती सांगितली होती. ट्रायल बॅलन्सच्या नावे बाजूला काय येते, ट्रायल बॅलन्सच्या जमा बाजूवर काय येते, बरोबर. अशी काय माहिती आपल्याला सांगितली होती, ठीक आहे ना. मग आता त्याचे कारण पण सांगितले होते, कोणते अमाऊंट का नावे बाजूला येतात, का जमा बाजूवर येतात ते, बरोबर आहे. काय आठवते का कालचं तुम्हाला? प्रत्येक जण आपला माईक ऑन करू शकता आणि माझ्यासोबत संवाद साधू शकता. कोणत्या गोष्टी नावे बाजूवर येतात आणि काय येतात, जमा बाजूवर कोणते आयटम्स येतात आणि ते काय येतात, कोणी सांगू शकते का? हॅलो. मला वाटेल माझा आवाजच नाही येत काय की बहुतेक. चलो ठीक आहे, मी माझं सुरू करून देतो. हम्म? तर काल काल सांगितलं होतं की ट्रायल बॅलन्स कशासाठी तयार केली जाते, तर मॅथमॅटिकल अॅक्युरसीसाठी तयार केली जाते. आपण तयार केलेले लेखे त्यांच्या शिल्लका, त्यांच्या बेरजा बरोबर आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठी आपण बॅलन्स शीट, सॉरी, ट्रायल बॅलन्स तयार करत असतो. आणि त्याचं नावच आहे मराठीमध्ये तेरीज पत्रक किंवा परीक्षा सूची आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे ना. तर परीक्षा सूची म्हणजे काय? सिम्पली परीक्षण करणे. कशाचं? तर जे काय खात्याची शिल्लक काढलेल्या आहेत त्या बरोबर आहेत किंवा नाही आहेत त्याचं परीक्षण करणं. तर मग आता या ठिकाणी आपल्या समोर एक प्रश्न दिलेला आहे. इथं प्रश्न काय सांगितला नाही बघा, इथं डायरेक्ट काय म्हणजे प्रश्न तेवढा. माझा खरखर आवाज येतोय. हा, पावसामुळे येतो, मंगरुळपीरला पाऊस चालू आहे त्याच्यामुळं आवाज येतो. हो, मग पाऊस चालू आहे, थोडं नेटवर्क प्रॉब्लेम काय असू असू शकते, नेटवर्क प्रॉब्लेम. हॅलो. हो, आपोआपच माझं नेटवर्क बंद पडायले, आपोआपच काहीतरी प्रॉब्लेम व्हायलाय. हॅलो, आता येतोय का? तुला नाही आलं तर मी पाठवतो, अर्ध्या तासाचं लेक्चर होईल आपलं, पाठवतो मी तुम्हाला व्हॉट्सअप मध्ये पाठवतो. हा, इथं पण पाऊस चालू आहे मंगरुळपीरला. हम्म? ठीक आहे. तर मग हा, काल आपली चर्चा चालू होती तेरीज पत्रक. तेरीज पत्रक म्हणजे काय असते? परीक्षा सूची. परीक्षा सूची म्हणजे काय? सूचीचं परीक्षण करणे, सिंपली असं आपण म्हणूया. मग सूची म्हणजे काय? लिस्ट, यादी. मग आपण तेरीज पत्रकामध्ये काय तयार करतो? खात्यांच्या नावाची यादी तयार करतो. कशासह? त्यांच्या नावे आणि जमा शिल्लकांसह, बरोबर ना. प्रत्येक खात्याचं जमा शिल्लक असेल किंवा नावे शिल्लक असेल तर त्यासोबत आपण काय करतो? यादी तयार करतो. आणि त्यांच्या बेरजा बरोबर येत आहेत का दोन्ही बाजूच्या नावे आणि जमाच्या, याचं परीक्षण करतो. म्हणून त्याला परीक्षा सूची असं देखील म्हटल्या जाते. आता या ठिकाणी आपल्या समोर एक हा प्रश्न दिलेला आहे बघा, नेम ऑफ अकाउंट पासूनच सुरू झालेलं आहे. वास्तविक पाहता ते एका पानावर एकच ओळ होती म्हणून मी ती घेतली नाही पुस्तकाच्या. तर प्रश्न काय होता? प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. ठीक आहे, प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. आवाज येतोय का? हा, नाही नाही, म्हणजे बंद पडायले, माझं आपोआप बंद व्हायले, काय प्रॉब्लेम? हा, बोला. हो हो ना, माझं पण बंद पडले, आपोआपच बंद पडते माझं तर कनेक्शन. ठीक आहे, त्याच्यामुळे जाऊ द्या. बंद झालं तर आपोआप आता जाऊ देऊ आपण. आता तर स्क्रीन शेअर पण नाही व्हायले काउंट तर. गोपनीय दिसेल बा या ठिकाणी मला, शिवम गोपने काहीतरी. हो ना.
हा, नेटवर्क प्रॉब्लेम मुळे अडचणी यायले का? आता येते का आवाज? आवाज येतोय का? काहीतरी सर्व्हरचा झूम झूम. हॅलो, हा येतोय का आता माझा आवाज? बहुतेक आपला वर्ग घेणे शक्य होणार नाही. बहुतेक क्लास घेणे शक्य होणार नाही असे दिसते. हो, पण आपलं हे बंद पडायले ना घडी 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 घडी. आ, हॅलो. हो, तर मला मला नाही, पाहू ना, प्रयत्न करू आता. 15 15 मिनिटं तर गेले अशी समजा. ते काय व्हायले, आपोआपच बंद पडायले काऊन की झूम. पुन्हा मला क्लास आहे ना भाई. हा, बरं, ठीक आहे, ओके. आता बघू आपण. आवाज पण नाही येत आहे. बरं, राहू द्यायचं का मग आता? बरं, ठीक आहे. इरिटेट होण्यापेक्षा बरं. ठीक आहे, ओके. मी प्रश्न व्हॉट्सअप मध्ये पाठवलाय. हा, बघून घ्या त्याला एकदा. आता येतोय का क्लिअर आवाज? यायला? बरं, ठीक आहे, ओके. चांगली गोष्ट आहे. आवाज यायला म्हणलं की जरा बरं वाटते. क्लास होऊ लागला की रिकामं बसून राहायचं कंटाळा येते. आज संख्या पण कमी आहे आपली. तर आहे ना, ट्रायल बॅलन्स मध्ये नोंदी कशा करायच्या बघू आपण. आहेच का? बरं, एक मिनिट प्लीज. तुम्ही प्रत्येक जण काय करा, थोडस शांत व्हा. मी एका एकाला विचारतो. गायत्री जाधव, आवाज येतोय का माझा बरोबर? गायत्री जाधव कट. बंद झाली वाटत. हॅलो, माझा आवाज येतोय का म्हटलं? हॅलो, कोण प्लीज तुमचं थोडं बाकी कोण बोलायले किती मोठं, प्लीज. हॅलो, आवाज थोडा बंद करा बाकीच्यांचा. जर आवाज येत नाही, मी सगळ्यांना म्यूट करतोय. हा, केला, मीच बंद केला इकडनं, सगळ्यांचा आवाज बंद केला. जर आवाज येत असेल तर चॅट बॉक्स मध्ये वाय म्हणून मेसेज टाका मला. येत नसेल तर नो म्हणून टाका. बोला, कुणाल सुरू आहे, काय म्हणता? चॅट बॉक्स मध्ये सांगा काय. ओके. खडसे रेणुका येते आवाज. हा, ठीक आहे, जाऊ द्या. चला, आता येते म्हणजे बऱ्याच लोकांना येते. तर या ठिकाणी आपल्या समोर एक प्रश्न दिलेला आहे बघा. ठीक आहे, ओके. आपल्या समोर प्रश्न दिलेला आहे एक, तो आपण पाहूया. या ठिकाणी काही आयटम्स दिलेले आहेत, म्हणजे ही लिस्ट दिलेली आहे बघा. आता हे जे, ओके, तर वेगवेगळ्या खात्यांच्या शिल्लका एका खाली एक दिलेल्या आहेत. आता या मी जे राऊंड केलेलं आहे, सर्कल केलेलं आहे, त्याला आपण ट्रायल बॅलन्स म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. फक्त ते काय, सिम्पली एक एका खाली एक लेख्यांचे नाव आणि त्यांचे बॅलन्सेस लिहून ठेवलेले आहेत. पण त्यावरून आपल्या म्हणजे त्या ठिकाणाहून कुठं बेरीज वगैरे काही केलेलं दिसते का? तर काहीही केलेलं नाहीये.
म्हणून समजा त्याला आपण या मॅटरला तेरीस पत्रक असं म्हणू शकत नाही. तेरीस पत्रक काय असते? यादीच असते, एक प्रकारची यादी. इथं फरक बघा, आता या ठिकाणी तुम्हाला फरक दिसतोय. ठीक आहे, याच्यात आणि या बाबीमध्ये फरक आहे. ठीक आहे, तर मग आता हे जे आपल्याला जे काही मटेरियल दिलेलं आहे त्याच्यावरनं आपल्याला खाली तेरीस पत्रक करून दाखवलेली आहे, तर आपण त्याच्यावर चर्चा करूया. तर तेरीस पत्रकाबद्दल चर्चा करत असताना पहिले मी तुम्हाला सांगतो, खर्चाचे खाते बघा, एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर असेट्स आणि लॉसेस. ठीक आहे, हे तीन खाते येतं, हे पहिला, हे दुसरा आणि हे तिसरा. या तीन प्रकारच्या खात्यांच्या शिल्लका कोणत्या असतात? नेहमी कोणत्या शिल्लका असतात? तर डेबिट शिल्लका असतात. बरोबर ना? लक्षात ठेवायचं, खर्च खाते, संपत्तीचे खाते आणि लॉसेस, हानी, हे तीनही खात्यांच्या शिल्लका नेहमी कोणत्या असते? नावे शिल्लक असतात. त्यानंतर मग आता मी कट करतोय, यानंतर इन्कम, त्याच्यानंतर गेन्स, ज्याला आपण लाभ म्हणतो, गेन्स, आणि त्यानंतर कॅपिटल, आणि लास्टला लायबिलिटीज. ठीक आहे, या चार प्रकारच्या खात्यांच्या शिल्लका नेहमी क्रेडिट असतात. क्रेडिट, इन्कम, गेन, कॅपिटल आणि लायबिलिटी. वास्तविक पाहता कॅपिटल ही पण आपल्या व्यवसायाची लायबिलिटी असते, परंतु कॅपिटल आपण वेगळं दाखवतो, म्हणून त्याला मी इथं वेगळं सांगितलेलं आहे. कॅपिटल ही व्यवसायाची इंटरनल लायबिलिटी असते. भागधारकांनी धारण केलेले शेअर्स ही देखील व्यवसायाची, कंपनीची अंतर्गत देयता असते. तर बँकांकडून कर्ज जे घेतो आपण ते मात्र एक्सटर्नल लायबिलिटी असते. अशी लायबिलिटी कोणती असू द्या, त्या प्रत्येक लायबिलिटीचं खातं दाखवल क्रेडिट बॅलन्स. या बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, मग हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण ट्रायल बॅलन्स इझिली तयार करू शकतो किंवा त्यामध्ये माहिती भरू शकतो. तर मग पाहूया आपण, या ठिकाणी आपल्याला प्रश्न सांगितलेला आहे. हा प्रश्न आहे समजा प्रिपेअर ट्रायल बॅलन्स म्हणून. तर मग प्रिपेअर ट्रायल बॅलन्स करण्यासाठी नेम ऑफ अकाउंट दिले आणि बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2003 त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग खात्यांच्या शिल्लक एका विशिष्ट तारखेच्या समोर आहेत आपल्या, तर आपण तयार करू. मग ट्रायल बॅलन्स तयार करू. आता ट्रायल बॅलन्स मध्ये नोंदी का, कुठं, कशा येतात ते पण पाहू. नंबर 1 ला या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा, कॅपिटल. ठीक आहे, कॅपिटल किती आहे? 1,50,000. मी आताच एका मिनिटापूर्वी सांगितलं, कॅपिटल काय? व्यवसायाची ही अंतर्गत देयता आहे, म्हणजे एक प्रकारची देयताच आहे. ठीक आहे, मग सगळ्या देयताचे खाते कोणत्या रकान्यामध्ये लिहायचे? तर जमा रकान्यामध्ये. फक्त रक्कमा लिहायच्या, नावे आणि जमा रकान्यामध्ये. नेम ऑफ अकाउंट या ठिकाणी जे दिसते तुम्हाला, तर सगळे नेम ऑफ अकाउंट एका खाली एक या ठिकाणी लिहिलेले आहेत. फक्त ज्या खात्याचं क्रेडिट बॅलन्स असेल ते क्रेडिट मध्ये लिहिले, आणि ज्या खात्याचं डेबिट मध्ये बॅलन्स यायला पाहिजे ते डेबिट मध्ये लिहिलेलं आहे. तर मग समजा कॅपिटल हे लायबिलिटी आहे, म्हणून लायबिलिटी क्रेडिट बाजूला त्याची रक्कम आपण लिहिलेली आहे. नंतर पुन्हा दुसरा मुद्दा आपल्या समोर आहे बघा. आता इथं समजून घ्यायचं ट्रायल बॅलन्स कशी तयार करायची. आता कॅपिटलची येईल, थोडस थांबा, नेटवर्क प्रॉब्लेम आहे, काय आवाज येईल. तर कॅपिटलची रक्कम नेहमी कुठं लिहायची? आपण लक्षात ठेवायचं, क्रेडिट रकान्यामध्ये. हे इथं क्रेडिट रकाना आहे, बरोबर. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे सन्ड्री डेटर्स, अमाऊंट आहे 20,000 रुपये. ऐकायला येत नाही, बाकीच्यांना येते का कोणाला? तर डेटर्स बद्दल बोलत होतो. हा, बरं, ठीक आहे, ओके. तर डेटर्स जे आहेत त्याची रक्कम 20,000. आता डेटर्स म्हणजे कोण? ज्यांच्याकडून आपल्याला पैसे येणार आहेत असे लोक, बरोबर ना? ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे येणे असे लोक. तर मग ते आपले आपोआप काय होते? संपत्ती होते, बरोबर आहे ना? ती आपली संपत्ती होते डेटर्स, म्हणून आपण त्याला संपत्ती बाजूमध्ये त्याची नोंद पण घेतो. तर मग
संपत्तीचं मी थोड्याच वेळापूर्वी सांगितलं, कोणतं बॅलन्स असते नेहमी? डेबिट बॅलन्स असते. मग ट्रायल बॅलन्स मध्ये त्याची बेरीज कुठं लिहायची? डेबिट मध्ये. हा बी मुद्दा आहे, सन्ड्री डेटर्स, आणि त्याची रक्कम लिहिली आपण डेबिट कॉलम मध्ये लिहिलेली आहे. कायम आता या एकाच उदाहरणावरून आपण कायम लक्षात ठेवायचं की कोणते बॅलन्सेस कुठे येतात ते. ठीक आहे. नंतर पुन्हा समजा तिसरा मुद्दा पाहूया आपण. सी आहे लोन फ्रॉम एसबीआय. एसबीआय कडनं घेतलेलं लोन ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे. बरोबर, मी थोड्या पूर्वी सांगितलं ते पण, की बँकांकडनं घेतलेलं लोन हे काय असेल? एक्सटर्नल लायबिलिटी असेल. नंतर पुन्हा मग लायबिलिटी आहे तर 15,000 रुपयाची लायबिलिटी, मग कोण्या रकान्यात यायला पाहिजे त्याची रक्कम? क्रेडिट रकान्यामध्ये यायला पाहिजे. मग पहा इथं 3 नंबरचा मुद्दा सी आहे, लोन फ्रॉम बँक. हे पर्टिक्युलर्स मध्ये अकाउंट लिहिले, नाव अकाउंटचं. आणि लोन फ्रॉम एसबीआय कुठं रक्कम लिहिलेली आहे? क्रेडिट रकान्यामध्ये लिहिलेली आहे. तर लायबिलिटीज पूर्ण क्रेडिट मध्ये येतील. त्यानंतर पुन्हा डी आयटम आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे काय? मालसाठा सुरुवातीचा. ठीक आहे, सुरुवातीचा मालसाठा म्हणजे आपली एक प्रकारची असेट आहे. मग ती असेट म्हणजे डेबिट रकान्यामध्ये. मग डी या ठिकाणी लिहिलेलं आहे, ओपनिंग स्टॉक दिलाय 48,000 रुपये. नंतर पुन्हा कॅश, आणि कॅश ही पण असेटच असते, आपल्याला माहितच आहे. कॅश काय? रिअल असेट आहे, 2,800 रुपये. तर मग कॅश कुठं लिहिली आपण? डेबिट रकान्यामध्ये लिहिणार, आणि ती लिहिलेली आहे बघा, 2,800 रुपये. पुन्हा पुढे जाऊन आपण जर पाहिलं तर सेल्स सांगितलंय. आता सेल्स आपलं परचेस, आणि मी जे कोणतं डेबिट बॅलन्स येते कोणतं क्रेडिट येते हे सांगत असताना सेल्स आणि परचेस बद्दल आपलं राहिलं होतं बोलायचं. ठीक आहे, तर इथं सांगून देतो मी तुम्हाला. परचेस अकाउंट जे असेल हे नेहमी डेबिट बॅलन्स दाखवते. ठीक आहे, परचेस अकाउंट जे असेल ते नेहमी डेबिट बॅलन्स दाखवते आणि त्याची नोंद डेबिटवर होणार. त्यानंतर सेल्स अकाउंट जे असते ते कुठं येणार? परचेसच्या विरुद्ध. कुठं? क्रेडिटवर. ठीक आहे, क्रेडिटवर येणार. हे दोन मुद्दे क्लिअर झाले या ठिकाणी. परचेस नेहमी क्रेडिट रकान्यात नोंदवायचा आणि सेल्स नेहमी परचेस नेहमी डेबिट रकान्यात नोंदवायचा आणि सेल्स क्रेडिट रकान्यामध्ये नोंदवायचा. आता या विरुद्ध सेल्स जर क्रेडिटमध्ये येत असेल तर सेल्स रिटर्न कोण्या रकान्यामध्ये येईल? डेबिट रकान्यामध्ये येईल. बरोबर ना? सेल्स रिटर्न कुठे येणार? डेबिट रकान्यामध्ये. आणि परचेस जर डेबिट मध्ये येत असेल तर परचेस रिटर्न कुठे येणार? क्रेडिट मध्ये येणार. बरोबर ना? ठीक आहे, म्हणजे परचेस रिटर्न हे येणार क्रेडिट रकान्यामध्ये आणि सेल्स रिटर्न हे काय दाखवणार? हे डेबिट बॅलन्स दाखवणार. हे मुद्दे आपले सांगायचे राहिले होते, तर तुम्ही समजा हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग पुढे जाऊया आपण. आता या ठिकाणी सेल्स आलेला आहे, मुद्दा क्रमांक 6. सेल्स 1,21,000, सॉरी 1,21,000. मग सेल्स आपल्याकडनं गुड्स बाहेर जातोय. ठीक आहे, म्हणून सेल्स हे नेहमी क्रेडिट बाजूला येईल. कारण मी काल का परवा दिवशी सांगितलं होतं, परचेस आणि सेल्स हे दोनही आयटम कशाच्या संबंधित आहेत? गुड्सच्या. बरोबर, तर सेल्समुळं आपल्या व्यवसायातील गुड्स बाहेर जातो. बरोबर आहे ना? मग क्रेडिट व्हॉट गोज आउट. माल गुड्स ही एक प्रकारची रिअल असेट आहे, रिअल अकाउंट आहे. आणि जेव्हा व्यवसायातून आपल्या माल बाहेर चाललाय तेव्हा त्याला नियम काय लागू पडतो? डेबिट व्हॉट गोज आउट. ठीक आहे, सॉरी क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट, या पद्धतीनं. तर मग सेल्स अकाउंट मुळे काय होते की माल आपल्या व्यवसायातनं बाहेर जात आहे, म्हणून सेल्स अकाउंट काय होणार? नेहमी क्रेडिट होणार. सेल्स अकाउंट नेहमी क्रेडिट होईल. ठीक आहे, तर मग सेल्स एफ नंबर आहे तिथं, सेल्स 1,21,000 आपण पाहू शकतो. या ठिकाणी एफ मध्ये सेल्स लिहिलेलं आहे आणि ती रक्कम लिहिलेली क्रेडिट मध्ये 1,20,000. ठीक आहे, आता याच्या विरुद्ध परचेस जेव्हा केव्हा येईल ते कुठे येणार?
परचेस जेव्हा केव्हा येईल तेव्हा डेबिट रकान्यामध्ये त्याची नोंद येईल. त्यानंतर आहे जी मुद्दा सांगितलाय प्लांट अँड मशिनरी, अमाऊंट आहे 12,000. आपल्या सर्वांना आताही माहीत झालं असेल प्लांट अँड मशिनरी कुठं लिहायचे, कुठं लिहिणार, डेबिट रकान्यामध्ये लिहिणार, कारण संपत्ती, बरोबर. हे जी या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी 12,000 रुपये. नंतर पुन्हा समजा एच पॉइंट आहे वरचा, जनरल एक्सपेन्सेस 3,100 रुपये. जनरल एक्सपेन्सेस 3,100 रुपये खर्चाचं खातं आहे म्हणून ते नेहमी नावेच होणार. मग एच पॉइंट या ठिकाणी पण आहे जनरल एक्सपेन्सेस आणि अमाऊंट आहे 3,100 रुपये. अमाऊंट जी काही असायची ती असेल, ठीक आहे. फक्त आपल्याला काय शोधायचे, तेरीस पत्रकामध्ये नोंदी घेत असताना की त्या खात्यावर कोणती बॅलन्स असते ते आपल्याला शोधायचे बस. आणि मी सांगितलं तुम्हाला अगोदर पण, खर्च, हानी, संपत्ती हे तीन खाते काय करतात, नावे बाकी दाखवतात, बरोबर. यासोबत परचेस आणि सेल्स रिटर्न, परचेस आणि सेल्स रिटर्न हे खाते सुद्धा नावे बाकी दाखवतात. तर या उलट इन्कम्स, गेन्स, कॅपिटल, लायबिलिटीज, सेल्स आणि परचेस रिटर्न हे सगळे खाते क्रेडिट बॅलन्स दाखवतात, ठीक आहे. आता जनरल एक्सपेन्सेस नावाचा जो मुद्दा आहे तो खर्चाचं खातं आहे म्हणून या ठिकाणी आपण डेबिट मध्ये लिहिलेलं आहे 3,100. त्यानंतर पुढे आहे ऑफिस सॅलरीज 12,000. ऑफिस सॅलरीज आहे 12,000, पुन्हा खर्चाचा आयटम आहे म्हणून डेबिट मध्येच येणार. कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना वेतन दिलं 12,000 रुपये, डेबिट मध्येच आपण घेतलेलं आहे. त्यानंतर बिल्स पेएबल आहे. बिल्स पेएबल म्हटलं तर काय, 4,500ची अमाऊंट आहे. बिल्स पेएबल म्हटलं तर काय, देय विपत्रे, ज्याच्याबद्दल आपण लोकांना पैसे देणं लागतो, म्हणजे आपल्यावर कर्ज आहे थोडक्यात, ठीक आहे. मग काय करायचे, कर्ज आपण लोकांना देणं लागतो म्हणजे ही झाली एक्सटर्नल डेट म्हणते त्याला, किंवा एक्सटर्नल लायबिलिटी सुद्धा असं म्हणते, ठीक आहे. मग समजा या ठिकाणी जेचा नंबर लिहिलेला आहे बिल्स पेएबल, लायबिलिटी आहे म्हणून कुठं आलं ते, क्रेडिट रकान्यामध्ये आलेलं आहे. त्यानंतर पुन्हा पुढे दिलेलं आहे परचेसेस. मी थोड्याच वेळापूर्वी सांगितलं परचेसेस अमाऊंट आहे, सॉरी, परचेसेसची अमाऊंट आहे 80,000 रुपयाची. जर सेल्स आपण क्रेडिटला लिहिलं असेल तर आपोआप परचेस काय होणार, डेबिटला येणार. मग या ठिकाणी के हा मुद्दा आहे बघा खाली, परचेसेस डेबिट रकान्यामध्ये 80,000 रुपये आपण लिहिलेले आहेत. नंतर कमिशन पेड आहे पुढचा एम मुद्दा. कमिशन पेड म्हणजे आपला खर्च, आपण आपल्या वस्तूंच्या विक्रीसाठी कोणाला कमिशन दिलेलं असेल म्हणजे आपला खर्च झाला. मग खर्चाचं खातं काय होते, नेहमी नावे बाकी दाखवते म्हणून नावे रकान्यामध्ये 1,300 रुपयाची नोंद आलेली आहे. बिल्डिंग, त्यानंतर एन पॉइंट आहे बिल्डिंग आणि अमाऊंट आहे 1,25,000. अमाऊंट आहे 1,25,000. बिल्डिंग म्हणजे स्थिर संपत्ती, फिक्स्ड असेट. तर ती असेट आहे तर कुठे येणार, नावे बाजूला येणार. मग ती करंट असेट राहो नाहीतर फिक्स्ड असेट राहो, सर्व प्रकारच्या असेट डेबिट बाजूमध्ये येणार. त्यानंतर लास्टला आहे बघा मुद्दा, लास्टचा मुद्दा आहे ऍडव्हर्टाइजमेंटचा. लास्टच्या पूर्वी ऍडव्हर्टाइजमेंटचा एक मुद्दा आहे समोर. ऍडव्हर्टाइजमेंट काय, खर्च असतो आपला, बरोबर आहे ना. खर्चाचे खाते पुन्हा नावे होणार म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट ओ जो आहे पॉइंट तो इथं लिहिलेला आहे पर्टिक्युलर्स मध्ये आणि त्याच्या समोर डेबिट रकान्यामध्ये 6,200 ही रक्कम लिहिलेली आहे डेबिट रकान्यात, कारण खर्चाचं खाते. त्यानंतर लास्टचा मुद्दा आहे रिटर्न आउटवर्ड्स 1,900 रुपये. रिटर्न आउटवर्ड याचा अर्थ काय समजायचा, रिटर्न आउटवर्डचा अर्थ काय समजायचा, आपण माल परत पाठवलो, ठीक आहे. आउटवर्ड म्हणजे आपल्या जवळून बाहेर जाणं आणि रिटर्न म्हणलं तर आपण परत करणं. मग रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय, खरेदी परत, परचेस रिटर्न.
परचेस रिटर्न. ओके. मग मी आज थोड्या वेळापूर्वी सांगितलं परचेस अकाउंट कोणतं बॅलन्स दाखवते? डेबिट. बरोबर आहे ना? परचेस अकाउंट नेहमी डेबिट बॅलन्स दाखवते. तर परचेस रिटर्न अकाउंट कोणतं दाखवणार? त्याच्या विरुद्ध म्हणजे क्रेडिट बॅलन्स दाखवणार परचेस रिटर्न. या ठिकाणी मग पी म्हणून सर्वात शेवटचा मुद्दा आहे रिटर्न आउटवर्ड्स 1900. क्रेडिट मध्ये आपण रक्कम घेतलेली आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी हे सगळे जे मुद्दे आहेत डेबिटवरचे अमाऊंट किंवा क्रेडिटवरचे अमाऊंट जे काही असतील त्या सर्वांच्या जर बेरजा केल्या तर खाली दिसत असेल टोटल आपल्याला 3,10,400 त्या ठिकाणी आलेली आहे. तर असं दोनही बाजूंची बेरीज, दोनही बाजू म्हणजे रकान्याची बेरीज 3,10,400 आलेली आहे. तर याचा अर्थ काय होतो की आपण ज्या लेख्यान इथले तर हे तर बरोबरच आहे, हे बरोबरच आहे आणि हे पण बरोबर आहे. ठीक आहे. परंतु यासोबत जे काही आपण लेखे तयार केलेले आहेत त्या लेख्यांच्या नावे व जमा बाजूच्या बेरजा आपण बरोबर केलेल्या होत्या. ठीक आहे. नावे जमा बाजूच्या बेरजा बरोबर केलेल्या आहेत, त्यांच्या शिल्लका पण बरोबर आपण काढलेल्या आहेत आणि त्या अचूक पद्धतीनं या ठिकाणी लिहिलेल्या आहेत असा त्याचा अर्थ होतो. आणि सामान्य परिस्थितीत किंवा साधारण परिस्थितीत असं म्हटलं जाते की तेरीज पत्रक जे ते जर जुळत असेल, तेरीज पत्रक जर जुळत असेल तर आपल्या लेख्यांमध्ये कुठलाही दोष नाहीये किंवा कुठल्याही कमतरता किंवा उणिवा नाहीयेत असं म्हटल्या जाते. ठीक आहे. तर या पद्धतीनं लक्षात ठेवायचं. 4 मार्काला प्रश्न येतो ट्रायल बॅलन्सवर. एखाद्या वेळेस बॅलन्स शीटवर येतो, एखाद्या वेळेस ट्रायल बॅलन्सवर आपल्याला विचारला जातो. तर या पद्धतीनं ट्रायल बॅलन्स आपल्याला जुळवता आलं पाहिजे. ठीक आहे. मग अजून पुन्हा एक जवळपास 10 मिनिटं आहेत आपल्याकडं. अजून आपण पुढच्या एखाद्या प्रश्नावर चर्चा करू. या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे बघा 9 पॉईंट हे दिसत असेल तुम्हाला. फॉलोइंग इज द लिस्ट ऑफ बॅलन्स ऑफ डिफरंट लेजर अकाउंट्स. वेगवेगळ्या खात्यांच्या शिल्लकांची यादी पुढे दिलेली आहे. त्यावरून काय करायचे? यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2001. 2001 साठी आपल्याला तेरीज पत्रक बनवायचं आहे या माहितीवरून. मग रक्कमा बघा एक्स म्हणजे जवळपास 25 आयटम दिलेले आहेत आपल्याला. एक एक आपण चर्चा करू. उत्तर दाखवत नाही मी, जितके होतील तितके समजा आपण चर्चा करू. तर मी तुम्हाला समजा काही लोकांना अनम्यूट करत आहे, तुम्हाला मेसेज दाखवत असत. आला का श्रद्धा इंगळे मेसेज आलता का अनम्यूट करा म्हणून? तर आहे ना, मी तुमच्याकडूनच क्वेश्चन्स एक्सपेक्ट करत आहे, त्याचे उत्तर. मी ज्याला विचारेन त्याला मी अनम्यूट करेल, त्यानं लगेच उत्तर द्यायचं. ठीक आहे. पहिला मुद्दा आहे बघा या ठिकाणी कॅपिटल हा मुद्दा आहे आणि त्याची नोंद कोण्या बाजूला यावी? गायत्री जाधव तुम्ही सांगा. गायत्री जाधव नाही का? मग सांग ना कॅपिटलची नोंद. हा दाखवतो. ठीक आहे. हे जे कॅपिटल आहे आपलं ए मुद्दा इथला दिसतोय का? ए ला हायलाइट केले. ए कॅपिटल 85,000. हा दिसतंय ना? तर मग या कॅपिटलची नोंद तेरीज पत्रकामध्ये कुठं करायची? डेबिटला का क्रेडिटला? क्रेडिट रकाने सांगा पटकन, वेळ नाही आपल्याकडं. मी थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं? कॅपिटल ही व्यवसायाची एक प्रकारची लायबिलिटी असते, देयता असते. मग देयताचं खातं कोणतं बॅलन्स दाखवते?
जमा बाकी दाखवते ते क्रेडिट बॅलन्स दाखवते, म्हणून त्याची नोंद कोण्या बाजूला यायला पाहिजे? क्रेडिट बाजूला यायला पाहिजे. या ठिकाणी आली का बघा 85,000, कॅपिटलची नोंद 85,000 रुपये. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. लायबिलिटीज कॅपिटल हे जमा बाजूवर येतात. त्यानंतर पुन्हा दुसरा आयटम आहे सेल्सचा. तर कोण उत्तर देऊ शकते? नेक्स्ट हरीश लांबाडे कोण आहे का? हा, लांबाडे. हा, तर सेल्सची नोंद कुठे आहे ती सांगा बरं मला. क्रेडिट बाजूला येते. काय यायला पाहिजे क्रेडिट बाजूला? तुमचा आवाज नाही येते. सेल्सची नोंद क्रेडिट बाजूला येते, कारण आहे ना, त्याच्यामुळं आपल्या व्यवसायातून गुड्स बाहेर जात असतो. ठीक आहे. त्यानंतर आहे परचेसेस. परचेसेसची नोंद डेबिट बाजूला येते बघा. का डेबिट बाजूला येते? कारण मालाची खरेदी केली तर बाहेरून माल जो आहे तो आपल्या व्यवसायात येत असतो, म्हणजे डेबिट व्हॉट कम्स इन. या न्यायानुसार परचेसेसची नोंद तेरीस पत्रकाच्या नावे बाजूवर घेतली जाते. त्यानंतर पुन्हा ड्रॉइंग्ज आहे. आता ड्रॉइंग्ज हे समजा मालकाचं खातं असते, जसं मालकाचं कॅपिटल अकाउंट असते त्याच पद्धतीनं मालकाचं ड्रॉइंग्ज अकाउंट देखील असते. तर आपण कॅपिटल अकाउंट अगोदर काय केलं होतं? कॅपिटल अकाउंट अगोदर काय केलं? क्रेडिट केलेले आहे, बरोबर ना? का कॅपिटल अकाउंट क्रेडिट होते? कारण कॅपिटलच्या नावाखाली आपल्याला पैसे, म्हणजे आपल्याला म्हणजे व्यवसायाला पैसे मिळतात, बरोबर आहे ना? कॅपिटलच्या नावाखाली व्यवसायामध्ये पैसे येतात, म्हणून कॅपिटल अकाउंट क्रेडिट होते. मग आता ड्रॉइंगच्या नावाखाली काय होते? ड्रॉइंगच्या नावाखाली काय होते? व्यवसायातले पैसे घरी नेले. हा, व्यवसायातले पैसे मालकाच्या व्यक्तिगत खात्यात जातात, म्हणजे तो ते पैसे घरी घेऊन जातो. व्यवसायात यायले का? नाही, व्यवसायाच्या बाहेर चाललेत. म्हणून समजा त्या ड्रॉइंगचं खातं जे नेहमी नावे बाकी दाखवते, आणि ते या ठिकाणी लिहिलेलं पण आहे बघा, 5,800ची नोंद नावे बाजूला. ठीक आहे, असं प्रत्येक गोष्टीचं सायंटिफिक रिझन आपण लक्षात ठेवायचं. कोणता मुद्दा का कुठे येतोय ते सायंटिफिक रिझन लक्षात ठेवायचं. त्यानंतर मशिनरी आहे खाली. मशिनरी 40,000ची, म्हणजे आपली संपत्ती आहे, आणि संपत्ती सगळ्या 40,000 असो का किती असो, सगळ्या संपत्तीची नोंद नावे बाजूवर म्हणजे डेबिट बाजूवर येत असते. नंतर पुन्हा बिल्डिंग जर पाहिलं तर बिल्डिंग आणि मशिनरी एकसारख्याच प्रकारच्या संपत्ती आहेत, बरोबर ना? बिल्डिंग आणि मशिनरी एकसारख्या संपत्ती आहेत, म्हणून ते नावे बाजूला येतात. फिक्स्ड असेट आहेत दोन्ही पण, बिल्डिंग आणि मशिनरी. ठीक आहे. मग त्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स आहे बघा. सन्ड्री डेटर्स म्हणजे कोणती असेट आहे? ते करंट असेट्स, चालू संपत्ती, बरोबर? संपत्तीच आहे ती पण एक प्रकारची, म्हणून ती पण काय होते? डेबिट बाजूला त्याची नोंद आपण घेत असतो. त्यानंतर पुढे जाऊन जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर पुढचा मुद्दा आहे डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट रिसिव्डची रक्कम आहे 1,590 रुपये. डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे काय? आपल्याला कोणाकडून तरी डिस्काउंट मिळालेलं आहे. आपण कोणाला पैसे द्यायला गेलो होतो, त्या लोकांना आपल्याकडनं पैसे कमी घेतले, याचा अर्थ काय झाला? आपल्याला फायदा झाला, बरोबर ना? उत्पन्न मिळालं नाही त्याला गेन म्हणतात, बरं का? नाही नाही नाही, अशी चूक कोणी करायची नाही. ते उत्पन्न मिळालेलं नाहीये. पैसे आपल्याकडे आले का? आपण लोकांना देत होतो ते पैसे वाचले. आपल्याला बाहेरचे पैसे आपल्याकडे आले का? नाही आले. आपले जे आपण लोकांना पैसे देणार होतो ते पैसे आपले वाचले, तर त्याला म्हणायचं गेन, लाभ. उत्पन्न नाही येते. ठीक आहे. कमिशन रिसिव्ड जर असेल तर ते झालं उत्पन्न, बट डिस्काउंट रिसिव्ड हे झाला लाभ. म्हणून मग उत्पन्न आणि लाभाचे खाते जमा बाकी दाखवतात, म्हणून डिस्काउंट रिसिव्ड सुद्धा क्रेडिट बाजूला आपल्याला घ्यावी लागेल, इथं घेतलेली आहे. ठीक आहे, डिस्काउंट रिसिव्ड. त्यानंतर परचेस रिटर्न अमाऊंट आहे 233. आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं
परचेस रिटर्न म्हणजे काय, माल आपल्या जवळून बाहेर जात आहे, ठीक आहे. आणि परचेस अकाउंट जर डेबिट बॅलन्स दाखवते तर परचेस रिटर्न्स अकाउंट कोणतं बॅलन्स दाखवणार, परचेस अकाउंट डेबिट बॅलन्स दाखवते तर परचेस रिटर्न कोणतं बॅलन्स दाखवणार, क्रेडिट बॅलन्स दाखवणार. हा, म्हणून म्हणून परचेस रिटर्न ही रक्कम 233 रुपये क्रेडिट बाजूला लिहिलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर कार्टेज आहे बघा, कार्टेजची अमाऊंट किती आहे, जे हा पॉइंट आहे 1438. कार्टेज म्हणजे मालाची वाहतूक करणे, कॅरेज इनवर्ड ज्याला म्हणतो ना आपण, आगत वाहन व्यय, तो होतो या ठिकाणी, ठीक आहे. मग खर्च आहे आपला एक प्रकारे, कार्टेज म्हणजे आपला खर्च आहे, म्हणून ते नावे बाजूला त्याला लिहावं लागेल. आता इथं तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिसायली का, ती पुढची दिसत नाही कारण ती समोरच्या पानावर आहे, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला कार्टेज दिसल, डेबिट बाजूवर दिसते बघा, हे इथं कार्टेज 1438 रुपये, बरोबर ना. तर कार्टेज हा खर्च आहे म्हणून त्याची नोंद ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट बाजूला येते. त्यानंतर आता प्रश्नावर पुन्हा जात नाही मी कारण एकच मिनिट राहिला आपला. कार्टेजच्या नंतर सॅलरी आहे, सॅलरी म्हणजे पण आपला काय राहते, खर्च राहते. किती अमाऊंट आहे याच्याशी काय घेणं देणं नाही, 1335. कुठं येणार ते, डेबिट बाजूवर येणार, कायम सॅलरी ही डेबिट बाजूवर येईल. त्यानंतर इन्शुरन्स आहे 1420. विमा काढतो म्हणजे आपल्या जवळचे पैसे बाहेर जातात, बरोबर आहे ना. इन्शुरन्स एक प्रकारचा खर्च आहे म्हणून तो सुद्धा नावे बाजूवर आला पाहिजे. जर संपलेला नसला इन्शुरन्स, खाली समायोजने सांगितलं